50 मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्यांच्या उत्पादनावर सरसकट बंदी घालण्याचा निर्णय राज्य सरकारच्या पर्यावरण विभागाने घेतलाय। आजपासूनच हा निर्णय लागू होत असल्याचं पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी स्पष्ट केलंय। 8x12 या आकाराची आणि 50 मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या पिशव्यांवर ही बंदी लागू असेल तर राज्यातले 144 कत्तलखाने बंद करण्याचा निर्णयही पर्यावरण विभागाने घेतलाय। प्रदूषण नियंत्रण कायद्याचे उल्लंघन केल्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी दिली आहे। 144 कत्तलखान्यांपैकी 128 छोटे कत्तलखाने तर 16 मोठे कत्तलखाने बंद होणार आहेत। उत्पादन करणारे आहेत, उत्पादक जे आहेत, जे कारखानदार आहेत, तर त्यांच्यावरतीच गुन्हा दाखल करायचा, त्यांचा ती सगळी मशिनरीज जप्त करून टाकायची, त्यांच्यावर गुन्हा दाखल करून टाकायचा, त्यांना जेलमध्ये पाठवायचा, 1 लाखापर्यंत दंड त्यांना लावायचा। आणि कुठल्या परिस्थितीमध्ये महाराष्ट्रामध्ये या लहान पिशव्यांच्या माध्यमातून प्लास्टिकच्या पर्यावरणाचा ऱ्हास होऊ द्यायचा नाही, महाराष्ट्राला वाचवायचं काम करायचं पर्यावरणाच्या माध्यमातून। हा निर्णय आज आम्ही घेतलाय आणि त्याची अंमलबजावणी आजच्या आजच करण्यासाठी मी संबंधित अधिकाऱ्यांना आदेश दिलेत। 10 जनावर कापण्याचा परवानगी ज्यांच्याकडे नाही असे जवळजवळ 128 खाटेखान्यांची यादी आमच्याकडे आहे, किंवा ज्यांच्याकडे परवानगी आहे पण यंत्रणा बसवली नाहीत असे 16ची यादी आज आमच्याकडे आलेली आहे। म्हणून असे 143 144 सगळे खाटेखाने ताबडतोब बंद करून घ्यावेत। बंदच नव्हे तर संबंधित जे मालक आहेत त्यांच्यावरती कलम 15 अन्वये, पर्यावरण खात्याचं आमचं जे कलम 15 आहे त्यामध्ये 5 वर्ष सक्त मजूर देखील होऊ शकते, 1 लाखाचा दंड देखील होऊ शकतोय। आणि म्हणून तातडीनं गुन्हा दाखल करण्याचे निर्णय आज आम्ही सरकार म्हणून शासन म्हणून घेतला आहे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।